अमरावतीच्या तपोवन परिसरातल्या एका कॉलनीत पंचशील ध्वज हा गेल्या 2 वर्षांपूर्वी सर्व विधीनुसार आंबेडकरी जनतेकडून रोवण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षी मनपा आयुक्त देविदास पवार यांनी हा झेंडा ओपन प्लेसमध्ये असल्यामुळे अतिक्रमण विभागाकडून रात्री 2 वाजता कार्यवाही करण्यात आली. भीम ब्रिगेडने हे सर्व प्रकरण हाती घेतलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनामार्फत विनंती करून झेंडा आहे त्या परिसरात कायम राहील, पुढे कुठलीही कार्यवाही होणार नाही असं आश्वासन पवार साहेबांकडून घेतलं. मात्र आता नवनिर्वाचित उपायुक्त मडावी यांनी मध्यरात्री उशिरा 2:30च्या दरम्यान कार्यवाही करून समस्त भीम अनुयायी यांच्या भावनेशी खेळ केलाय. हा झेंडा काढून नेलेला आहे. त्यामुळे भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेनं आक्रमक होत मनपा आयुक्त यांच्या दालनात 1.5 तास ठिय्या आंदोलन केलं. आताही त्यांच्या ताब्यामध्ये मनपाची काही जागा आहे. असे किती 4,000 स्क्वेअर फूट, 5,000 स्क्वेअर फूट, 10,000 स्क्वेअर फूट, कोणा तर पूर्ण अख्खी जागा पोचून टाकली आणि तिथं मोठी शाळा उभारून टाकली. त्या शाळेची फी आज 5 लाख रुपये डोनेशन आहे वर्षाचं. अशा जागेंवर माझी मनपा आयुक्त मडावी मॅडमना आव्हान आहे की अशा तुम्ही ज्या पद्धतीनं काम करत आहे त्या पद्धतीने तुमच्या कामाचं स्वागत आहे. मात्र गरिबांवर आणि आमच्या पंचशील ध्वजावर आणि कोणत्याही मंदिरावर तुम्ही अशी कारवाई करू नये, ज्यामुळे अमरावती शहरामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, जातीय धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण होईल आणि आमच्या बौद्ध बांधवांच्या भावना दुखावतील. म्हणून माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही अर्ध्या रात्रीमध्ये पंचशील ध्वजावर कारवाई केली, त्याचप्रमाणे मी तुम्हाला त्या विषयाकडे नेणार नाही. पण काही मॅडमला आता मी परवा दिवशी निवेदन देणार आहे आणि त्या निवेदनमध्ये ज्या ठिकाणी अतिक्रमण केलं आहे मनपाच्या जागेवर त्या ठिकाणचे पूर्ण फोटोसहित बिल्डिंग, शाळेच्या नावं आणि ज्या लोकांनी केली त्यांची पूर्ण रितसर नाव दे, त्याच्यावर मॅडमनी अवघ्या 8 दिवसात कारवाई केली पाहिजे. ज्याप्रमाणे रात्रीची कारवाई आमच्या पंचशील ध्वजावर करता, एखादा चोर जरी असला तर तो दिवसा चोरी करते, एवढं धाडस असते त्याच्यामध्ये. तुम्ही रात्रीची चोरी करून राहिले, रात्रीचा झेंडा चोरून काढून राहिले. तुमच्यासोबत पोलीस प्रोटेक्शन आहे आणि चोरासोबत तो कोणीच नसते. म्हणून ही जी शरम लागणारी जो विषय केला आहे हा मनपा शासनाला शोभला नाही, अशोभनीय गोष्ट केली आहे. म्हणून आम्ही आता मनपा आयुक्तांच्या दालनामध्ये आता 1.5 तास ठिय्या आंदोलन केले आणि मनपा आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितले की आम्ही तुम्हाला झेंडा परत देतो. आम्ही झेंड्याची मागणी केली. आम्हाला तर झेंडा आता मनपा आयुक्तामध्ये इथं आणून देत आहेत महानगरपालिकामध्ये. आम्ही इथून झेंडा रितसर घेऊन आम्ही आमच्या घरी घेऊन जाऊ. जिथं होता झेंडा त्या ठिकाणी घेऊन जाऊ, पण आम्ही त्याला लावणार नाही. आमचा शब्द आहे. आम्ही मनपा आयुक्त साहेबांना आम्हाला शब्द दिले की झेंडा आता लावू नका, आम्ही आता लावणार नाही आणि त्या जागेची आम्ही रितसर डॉक्युमेंट घेऊन, कागदपत्र घेऊन आम्ही झेंडा त्याच जागेवर लावणार. जय भीम, जय संविधान.